अंधभक्तांनो, ते स्वयंघोषित विश्वगुरू येतं शेठ. ते काय म्हणतात, खोटं बोलणं, फेकाफेकी करणं, जुमलेबाजी करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी आयुष्यभर करणारच. त्याचं कारण म्हणजे खाली एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. आप मुझे 60 महीने दीजिए, 60 महीने मैं आपको सुख चैन की जिंदगी दूंगा, ये वादा करने आया हूं। भाइयों बहनों, मैंने सिर्फ देश से 50 दिन मांगे हैं, 50 दिन। 30 दिसंबर तक मुझे मौका दीजिए मेरे भाइयों बहनों। अगर 30 दिसंबर के बाद कोई मेरी कमी रह जाए, कोई मेरी गलती निकल जाए, कोई मेरा गलत इरादा निकल जाए, आप जिस चौराहे में मुझे खड़ा करेंगे, मैं खड़ा होकर के देश जो सजा करेगा वो सजा भुगतने के लिए तैयार हूं। तेलंगाना के भाइयों बहनों, मुझ पर 5 साल भरोसा करो, ज्यादा नहीं कह रहा हूं, 5 साल भरोसा करो। इन्होंने जितना लूटा है ना, मैं आपके चरणों में ला करके रख दूंगा। लक्ष्य है 2047 विकसित, लक्ष्य है 2047 विकसित। अंधभक्तांनो, बघा, मी म्हणत असतो, फेकाफेकीची आणि जुमलेबाजीची जर जागतिक स्पर्धा ठेवली तर तुमचे शेठ त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती गोल्ड मेडल मिळवतील. आता शेठने 2016च्या व्हिडिओमध्ये सांगितले की जिस चौराहे पर आप मुझे बुलाओगे मैं खड़ा हो जाऊंगा और जो चाहे वो मुझे आप सजा दे दीजिए. शेठ, भारतातले लोक वाट बघतायत, कधी येतं एखाद्या चौराह्यावरती. चला, चौराह्यावरती नका येऊ, कमीत कमी प्रेस कॉन्फरन्सला तरी सामोरं जा, तेवढी तरी देशाची इज्जत ठेवा. 150 कोटी लोकसंख्येच्या देशाचा पंतप्रधान मीडियाला समोर जात नाही. जगानं काय आदर्श घ्यावा तुमच्याकडून? काय समजायचं लोकांनी? एप्स्टीन फाईल समोर आल्या की लगेच घरंगळत सगळं तुम्ही अमेरिकेला समर्पण करताय, आत्मसमर्पण करताय. तसं तुमची वैचारिक विचारसरणीच आत्मसमर्पणाची आहे. ब्रिटिशांप्रतीसुद्धा आत्मसमर्पण केलं होतं, असे ऐतिहासिक दाखले येतं. त्याच्यामुळं आता तरी 2026 साली भारतातल्या जनतेला सुख चैन की नींद कब मिलेगी, हा भारतीय जनता तुम्हाला आता प्रश्न विचारते.